नमस्कार. आज बाप्पांच्या नैवेद्याला ड्रायफ्रूट्स आणि गुलकंद आणि बिस्किटाचा चुरा असं वापरून मी बाप्पांसाठी मोदक बनवत आहे. नमस्कार मंडळी. आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आता ही बिस्किटं मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर एका कढईत मी दूध, तूप आणि वेलची पूड असं सगळं घालून हे व्यवस्थित एकजीव शिजवून घेत आहे. आता बिस्किटाचा चुरा दुधात चांगला एकजीव करून घ्यायचा आणि आपण जे आता ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले आहेत, गुलकंद, हे सगळं मिश्रण ह्या मिश्रणात घालून एकजीव एकसंग करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि हा बिस्किटांचा चुरा खाली लागू नये याची दक्षता घ्यायची. व्यवस्थित एकसारखं असं ढवळून एकसारखं शिजवून घ्यायचं. मग ह्यात गुलकंद, ड्रायफ्रूटचा चुरा, तूप, वेलची पूड हे सगळं मिश्रण ह्यात घालून साच्यात भरून त्याचं मोदकाच्या आकाराचे मोदक आपण काढून घेणार आहोत. तर असे हे मिश्रण तयार करायचं. एकदा असे मोदक तुम्ही माझ्या पद्धतीनं करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता गॅस आपण बंद करायचा आणि वरील सर्व मिश्रण यात मिक्स करून घ्यायचं. अतिशय स्वादिष्ट असे हे मोदक तयार होतात. ह्यात गुलकंद, ड्रायफ्रूट्स, तूप आहे, वेलची पूड आहे. दिसायला पण देखणे दिसत हे आणि खायला पण अतिशय उत्तम चवीचं तयार होते. एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीनं करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आईचे किचन या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. असे मोल्डमध्ये अगदी व्यवस्थित घालून प्रेस करत राहायचं. हे आपण जे टेबलस्पून आपलं असतं त्याच्या पाठीमागच्या भागानं व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आणि हे मोदक भरून घ्यायचे. एकदा हे माझ्या पद्धतीनं करून माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. असा हा मोदक दिसायला पण छान दिसते, खायला पण अप्रतिम चवीची. ह्यात आपण साखर वापरलेली नाही कारण आपण ह्यात बिस्किटाचा चुरा घातलेला आहे. गुलकंद पण गोडच असते. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आणि एकदा ह्या पद्धतीनं मोदक तुम्ही करून पहा. धन्यवाद.